नमस्कार. आषाढी आणि कार्तिकी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी दिवाळीच. या दिवाळीत ना फराळ असतो, ना तामझाम, ना फटाक्यांचा उत्साह, ना नवे कपडे, तरीही दिवाळी स्पेशल असते. दिवस रात्र चालत जेव्हा वारकरी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात, तेव्हा वारकऱ्यांचं सगळं दुःख संपतं. विठू माऊलीचे रूप डोळाभर पाहावे असेच आहे. अगदी निरखून पाहिलं तर विठुरायाच्या हनुवटीवर खळी पडते आणि तो आपल्याकडे पाहून स्मितहास्य करतोय असे दिसते. पांडुरंगाची प्रत्येक गोष्ट खास आहे. अशाच एका गोष्टीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ती म्हणजे विठू माऊलीच्या कानात मासोळ्या का आहेत. चला तर जाणून घेऊया विठू माऊलीच्या कानात मासोळ्या का आहेत. पण त्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. दिनांचा दयाळू, भक्त कामकल्प प्रदुम आणि योगी या दुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच पोंगेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंगही म्हणतात. श्रींचे मुख उभट आहे, गाल फुगीर आहेत, दृष्टी समचरण आहे, कानी मकर कुंडले आहेत, गळ्यात कौस्तुभ मणी आहे, पाठीवर शिंके असून हृदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे, दोन्ही दंडांवर अंगद असून मनगटांवर मणिबंध आहेत. श्री विठ्ठलाने हात कटेवर ठेवले आहे. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताना अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींच्या कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगु ऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेली खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे. विठ्ठलाच्या कानात असलेली मकर म्हणजे मासे. यांची कथा काय आहे? माशांना पांडुरंगाच्या कानात स्थान कसे मिळाले असा प्रश्न अनेकांना पडतो. याचं खरं उत्तर असं की विठोबाच्या कानात मासे नाहीत, तर माशांच्या आकाराची कुंडले आहेत. महाभारतात कर्णाला जन्मतः सुवर्ण कुंडले आणि सुवर्ण कवच होते. तसंच एका भक्ताच्या भोळ्या भक्तीवर भाळून विठोबाने माशांना कानात स्थान दिले. माऊलींच्या पालखी सोहळ्यास आळंदीकरांकडून निरोप, रांगोळ्यांचा पायघड्या, पुष्पवर्षाव आणि माऊलीचा घोष यामागची कथा अशी आहे की एकदा एक कोळी पांडुरंगांना भेटायला, उपहार द्यायला त्यांच्याकडे जातो. पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊन देत नाहीत. का? कारण की तो एक मच्छीमार आहे ना. आणि तसंही तो जे उपहार देणार असतो ते त्याने खुद्द पकडलेले मासे असतात. आणि ते पण दोनच. बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत, त्यांना मासे का देतोय? पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांना. तेव्हा पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय? त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याच्याकडे पहा. आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल. मग ते काही असू द्या, कारण मी ही सृष्टी चालवली आहे. त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत. आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदभावनेत अडकत नाही असं सांगून ते त्या व्यक्तीकडून ते 2 मासे घेतात. आणि सर्वांना समजलंच पाहिजे की सगळे समान आहेत म्हणून आपल्या कानात कुंडलांसारखे घालून घेतात. एका अभंगात या मकर कुंडलांचा उल्लेख मकर कुंडले तळपती श्रवणी अर्थात कानात माशाच्या आकारांचे कुंडल असलेलं होय. श्री विठ्ठलाच्या कानात मासा का असतो? श्री विठ्ठल हा श्रीहरींचा द्वापार युगातील दुसरा तर दशावतारातील 9वा अवतार मानले आहे. मासे विकार विसरण्यासाठी सांगतात. मुळात मानवी जीवनाला 9 छिद्रे असतात. पैकी कान हा असा अवयव आहे की जो आपण सहजासहजी बंद करू शकत नाही. हे केवळ समाधीमध्येच शक्य असते. मासा हे आपतत्वाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. आपतत्व म्हणजे नदी, तलाव, समुद्र, अश्रू,
रक्तपाचक रस। त्यामुळे जोपर्यंत आपतत्वावर विजय मिळवत नाही तोपर्यंत वायू तत्वापर्यंत पोहोचू शकत नाही। हे साध्य केले तरच समाधीत जाऊन ध्वनीवर नियंत्रण मिळवता येते, म्हणजेच आपले कान बंद करणे सोपे होते। आणि याचेच प्रतीक म्हणून विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या कानातही मासा असल्याचे सांगितले जाते। ही मकराकार कुंडले आपल्याला विकार विसरण्यास सांगतात। ध्यान साधनेद्वारे आपण 9 द्वारांपैकी कान सोडून अन्य सर्व द्वारे बंद करू शकतो। कान बंद करणे हे केवळ निर्विकल्प समाधीमध्ये शक्य असते। मत्स्य हे आपतत्वाचे प्रतीक आहे। जोपर्यंत आपण आपतत्वावर विजय मिळवत नाही तोपर्यंत वायू तत्वापर्यंत पोहोचू शकत नाही। आपतत्वापर्यंत पोहोचल्यानंतर आपण निर्विकल्प समाधीत जाणे आणि ध्वनीवर नियंत्रण मिळवणे म्हणजेच कान बंद करणे सुलभ होते। वायू तत्वापर्यंत पोहोचल्यानंतर आपण निर्विकल्प समाधीत जाणे आणि ध्वनीवर नियंत्रण मिळवणे म्हणजे कान बंद करणे सुलभ होते। हेच ही मकराकार कुंडली आपल्याला सांगतात। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्नेहतेजकुल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आपले नवीन व्हिडिओ आल्यानंतर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओला शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।